श्री स्वामी समर्थ. जय जय शनिदेव. मित्रांनो, आज आपण विशेष माहिती घेणार आहोत. ज्या काही राशींना शनीची 7.5 संपत आलेली आहे, त्यातील 12 राशींपैकी कुठल्या राशींना आता आनंदाचे दिवस येणार आहेत. मित्रांनो, शनीची 7.5 आता 6 राशींवरून संपणार आहे. मिठाई वाटायसाठी तयार व्हा. अपार सुख, संपत्ती, आनंद तुमच्या आयुष्यात भगवान शनिदेव आता देणार आहेत. कारण देवाने 7.5 वर्ष तुमच्या राशीला, तुमच्या कर्मांना आणि तुमच्या कष्टांना फळ देण्याची वेळ आलेली आहे. तुम्हीही त्रासातून जात असाल तर तुमची कुठली रास आहे किंवा त्या कुठल्या राशी आहेत ज्या 7.5 पासून मुक्त होत आहेत, त्यांनी ही माहिती अवश्य ऐका. आता शनिदेवांच्या कृपेने ते वेदनेतून, त्रासातून मुक्त होत आहेत आणि त्यांच्या जीवनात सर्व काही सुख, आनंद येत आहे. महापर्व शनिदेवांच्या अमाप आशीर्वादाने या राशींचं नशीब अक्षरशः बदलून जाणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी. त्या कुठल्या 6 राशी आहेत ज्या अपार धनाने, आशीर्वादाने, शनी महाराजांच्या कृपेने भरल्या जाणार आहेत? कुठल्या राशींचे नशीब आता एका टप्प्यावरून पुढे उंचावणार आहे, ते सर्व काही इथे सांगितल्या जात आहे. तेव्हा ही माहिती तुमच्यासाठी, तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच ही माहिती ऐका आणि त्या माहितीतून जी काही तुमची रास आहे ती निवडून त्याला शनिदेव कुठला आशीर्वाद प्रदान करत आहेत ते ऐकून घ्या. आपण या व्हिडिओमध्ये 6 राशींबद्दल एक एक करून सांगणार आहोत. म्हणून या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत न चुकता पहा. अगदी 1 सेकंदही मिस करू नका. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. तुम्हीही शनिदेवांची, शनी महाराजांची उपासना करत असाल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये जय शनिदेव असे लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यावरही शनिदेवांची कृपा, आशीर्वाद निरंतर राहावा आणि तुमच्या परिवाराला सुख, समृद्धी आणि भाग्य प्राप्त व्हावे. हिंदू धर्मात असंख्य देवदेवतांची पूजा अर्चना केली जाते. त्याचप्रमाणे देवदेवतांची मान्यता आहे. त्याचप्रमाणे शनिदेवांना न्यायाचा अधिपती मानले जाते. ते योग्य वेळी योग्य न्याय देतात. जे कुणी कर्म करतात त्या कर्मानुसार फळ देण्याचे कार्य शनिदेव प्रामाणिकपणे त्यांचे दंड देतात. परंतु जे लोक प्रामाणिकपणे असतात, मनाने शुद्ध, पवित्र असतात आणि जे आपले कर्म कर्तव्य निष्ठेने पार पाडतात, त्यांच्यावर निरंतर शनिदेवाची अपार प्रेमाची दृष्टी होते आणि त्यांना खूप काही सुख, समाधान प्राप्त होते. शनिदेव हे सूर्याचे पुत्र असून कर्मफलाचे दाता मानले जातात आणि मोक्ष देणारे एकमेव देव म्हणजे शनिदेव महाराज. अनेक लोक शनिदेवांचे नाव घेऊन घाबरतात, पण घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण जिथे शनिदेव असतात तिथे न्याय होतो. नक्कीच तुम्हीही अन्यायाचा काही अनुभव घेतला असेल तर आता देव तुमच्यासोबत न्याय करणार आहेत. तुमची ही रास या 6 पैकी एक असेल तर नक्कीच तुमचे सुखाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे दिवस देव देत आहेत. तेव्हा नक्कीच पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. तेव्हा हे ऐकत राहा. शनिदेवांचे आशीर्वाद अत्यंत प्रसन्न करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता उरणार नाही. जे लोक या 6 राशींपैकी एक आहेत, या 6 राशींपैकी मकर राशीवाल्यांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. आता पुढील दिवस तुमच्यासाठी खूपच चांगले असणार आहेत. तुमचे मान, सन्मान, प्रतिष्ठा समाजात वाढेल. लोक तुमच्या कार्याची प्रशंसा करतील आणि तुमच्या आयुष्यात नवनवीन संधी निर्माण होतील. अडचणी दूर होतील. कार्यातले विघ्न नष्ट करण्यात येईल आणि तुम्हाला योग्य वेळेवर योग्य व्यक्ती सापडून तुमचे कार्य पूर्ण होईल. त्यामुळे शनिदेवांच्या कृपेने आता तुमच्या राशीला सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस आणि उत्पन्नात
वाढ होण्याचे दिवस तुम्ही अनुभव करणार आहात. धन लाभाचे अनेक मार्ग खुलणार आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल. जे काही कार्य करता त्या कार्यात नवीन संधी स्वतःहून चालून येतील आणि तुम्ही विजयी व्हाल. नवीन घर घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी ते यश मिळेल. तुम्ही केलेली प्रत्येक योजना सफल होईल. वेळ आणि काळ बदलून तुमच्या बाजूने प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळताना अनुभव येणार आहे. या काळाचा लाभ घ्या आणि समजूतदारपणे कार्य करत पुढे जा. जय शनिदेव लिहायला विसरू नका. पुढील रास आहे तुळा रास. तुळा राशीला शनिदेव एक मोठा आशीर्वाद प्रदान करणार आहेत. ज्यासाठी त्यांनी तयारी दाखवली आहे किंवा ज्या काही त्यांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचा शुभ वेळ त्यांच्या आयुष्यात आता निर्माण होईल. संधीही चालून येतील. कल्पना केलेल्या पूर्ण स्वरूपात मिळणार आहेत. प्रत्येक दिशेतून नवीन संधी निर्माण होईल. आशा पूर्ण होईल. नवीन ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे. व्यवसायात यश वृद्धी तुम्ही अचानकपणे पाहणार आहात. तूळ राशीचे भाग्योदय होण्याचा काळ आहे. ज्या काही प्रत्येक व्यक्ती तुमच्या कार्यात आजपर्यंत अडथळे निर्माण करत होते ते आता ते अडथळे आणणे बंद करून तुम्हाला सुखाचा मार्ग दाखवू लागतील आणि तेच तुमची मदत देखील करतील. इतका सुंदर वेळ तुम्हाला मिळत आहे कारण आता तुमची 7.5 समाप्त होत आहे. जणू काही तुमच्या भोवती सुंदर वातावरण, सुंदर बदल, परिवर्तन तुम्ही आकर्षित करत आहात. त्यामुळे तुमचे जीवन सुखाने आनंदाने भरणार आहे. कमेंट्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. पुढील भाग्यवान रास आहे कुंभ रास. कुंभ राशीला खूप सुखाचे दिवस येत आहेत. त्यांच्या जीवनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांना शनिदेवांकडून प्राप्त होत आहे. आनंद, समृद्धी आणि अधिक कष्ट केलेल्या जागा आता फळाने भरल्या जात आहेत. आनंदाचे वातावरण त्यांच्या संपूर्ण कुटुंबात एक नवीन आनंदाची बातमीही मिळणार आहे. कुंभ राशीवाल्यांनो, तुम्ही आतापर्यंत जेवढी मेहनत केली आहे त्या सर्व मेहनतीचे प्रचंड मोठे फळ तुम्हाला आता मिळणार आहे. ज्या गोष्टी वर्षानुवर्षे अडकलेल्या होत्या, जे कार्य पूर्ण होत नव्हते तेच कार्य आता सुरळीतपणे पार होणार आहे आणि तुमच्या व्यवसायात देखील झपाट्याने वाढ होताना तुम्हाला अनुभव येणार आहे. कधीकधी तुम्ही विचारही केला नसेल इतके सुंदर क्षण तुमच्या आयुष्यात चारही दिशांनी यश पसरणार आहे. सुख समृद्धीचे दिवस जवळच येत आहे. कुंभ राशीवाल्यांनो, आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंद, सुख आणि संपत्तीचे आगमन होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि पगारवाढीचे उत्तम योग निर्माण होत आहेत. ज्यांना नोकरी शोधण्याची आहे त्यांना अगदी मनासारखी नोकरी देखील प्राप्त होईल. अडकलेले कार्य पूर्ण होईल आणि अडथळ्यांना बाजूला करणारे शनिदेवांचे आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांच्या जीवनात सुखांची, आनंदाची बरसात होणार आहे. नवी उगवती सूर्य पहाट तुम्ही पाहणार आहात. आता ते सर्व काही तुमच्या आयुष्याशी जुळेल जे तुम्हाला हवे आहे. आता वेळ तुमच्या बाजूने कार्य करत आहे. त्यामुळे सुवर्ण संधी तुम्हाला वारंवार मिळणार आहेत. जर तुम्हीही कुंभ राशीचे आहात तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुम्ही भाग्यशाली आहात. पुढची रास कन्या रास आहे. ज्या राशीचे भाग्य उदय होत आहे. शनी महाराजांनी दिव्य कृपा पूर्णपणे शक्तीने कार्यरत झाली आहे. या काळात तुम्हाला केवळ लाभच होणार नाही तर तुमच्या व्यवसायात प्रचंड वाढ आणि नोकरीत मोठी संधी, सुयोग
निर्माण होताना तुम्ही पाहणार आहात. तुमच्या पगार वाढीत आता तुम्ही ते शुभयोग अनुभव करणार आहात. कारण तुम्ही खूप काळ प्रतीक्षा केली आहे. त्या प्रतीक्षेचे फळ देव तुम्हाला तुमच्या कार्यात यश आणि सुख संपन्नता वाढीसाठी आशीर्वाद देत आहेत. धन लाभाचे योग अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले करण्यात येणार आहेत. शुभ प्राप्ती होणार आहे. ज्यांना घराची आशा आहे, ज्यांनी प्रयत्न केले आहे, त्यांना घर बांधण्यात यश मिळणार आहे. तुमचे जीवन सुखाने यशाने परिपूर्ण होणार आहे. घरात काहीतरी आनंदाची बातमी मिळणार आहे आणि तुमचे जीवन तुम्हाला असे वाटेल की खूप वर्षापासून ज्या गोष्टींची वाट बघत होतात ते पूर्ण होणार आहे आणि यशही प्रचंड मिळणार आहे. आनंदाचा वर्षाव जसे काही देव फक्त तुमच्यावरच करत आहे, अशा सुंदर अनुभवांचा तुमचा काळ सुरू होईल. त्यासाठी तयार राहा. कारण मोठे यश, मोठी संधी आणि आनंद तुम्हाला मिळणार आहे. खूप काही स्वप्न जी अर्धवट होती ती आता पूर्ण केल्या जाणार आहेत. ज्या गोष्टींची वाट पाहत होतात ते सर्व काही घडणार आहे. तुम्ही भाग्यवान आहात. कमेंट्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. पुढील भाग्यवान रास मेष रास आहे. मेष राशीच्या लोकांनो, तुम्हाला सांगून ठेवू की भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम आहे. मेष राशीवाल्यांनो, आता तुम्हाला केवळ धन लाभच होणार नाही तर तुमच्या व्यवसायातही प्रचंड वाढ होणार आहे. जे लोक आतापर्यंत तुमचा मान सन्मान करत नव्हते ते देखील तुमचा मान सन्मान करतील. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे आता खूप काही मान सन्मान वाढणार आहे. तुम्ही जे काही कार्य करता ते पहिले कुणीतरी हिरावून घेत होतं, आता ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेणार नाही, तर त्या यशासाठी तुमची निवड करण्यात येत आहे. आणि वारंवार तुमच्या काही अशा गोष्टींना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जात होता, पण आता अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्हीच पुढे असाल, तुम्हीच विजयी होणार आहात. कारण शनिदेवांनी कृपादृष्टी तुमच्यावर आशीर्वादांसारखी वरसणार आहे आणि तुम्ही पाहाल की तुम्ही जे काही अपयश पाहत होतात ते आता यशात परिवर्तित होत आहे. जो तुमचा व्यापार आहे किंवा जी काही तुमची नोकरी आहे त्यात धनलाभाचे योग निर्माण होतील आणि सुवर्णसंधी तुम्हालाच मिळणार आहे. संतान प्राप्तीचे योगही तुमच्या आयुष्यात दिसत आहे. जे त्या गोष्टीचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ती संधी निर्माण होईल. समाधानाने मन आनंदी होईल आणि तुम्ही जे काही वाट पाहत आहात तेच तुमच्या मार्गात येऊ लागेल. त्यासाठी तयार व्हा. अत्यंत शुभयोग निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे मेष राशीवाल्यांना शनिदेवाच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या जीवनात मोठमोठे बदल, प्रचंड लाभ आणि यश येणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. तुम्ही स्वतः ओळखू शकणार नाही इतके परिवर्तन तुमच्या आयुष्यात शुभ होणार आहेत. कमेंट्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुम्ही भाग्यशाली आहात, भाग्यवान आहात. पुढील रास सिंह रास आहे. सिंह राशीच्या लोकांनो, शनी महाराजांच्या कृपेमुळे तुम्ही आता तो काळ पाहाल जो तुमच्या कार्यांना पूर्ण करणारा असेल. तुमच्या जीवनात वेगवान प्रगती देणारे आहे आणि समाजात तुमचा मान सन्मान प्रशंसा वाढतील. कारण तुमच्या हातून ते कार्य घडून येईल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे. सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभव करणार आहात. कारण जेव्हा काही बदल तुम्ही अपेक्षित केले त्या काळात तुम्हाला काही त्रासाचा सामना करावा लागला आहे, परंतु आता ते सर्व काही त्रास थांबलेले अनुभव तुम्ही कराल. तुमच्या कार्यात शुभ परिणाम तुम्ही पाहाल. कारण आता सिंह राशीवाल्यांनो, तुम्हाला भरपूर धनलाभ, आनंद आणि व्यवसायात प्रगती सर्वच काही दिशा तुमच्यासाठी उघडल्या जात आहे. नोकरीत मोठी संधी, पदोन्नती आणि वेतनवाढ
हे तुम्हाला दिसून येईल. जेव्हा जेव्हा तुम्ही धनाला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले आहे, तेव्हा काही काळापूर्वी तुम्ही अपयशाचा सामना केला आहे. पण आता वेळ बदलली आहे. तेव्हा सर्व काही सुस्थिरपणे पुढे जाईल. तुम्हाला संतान प्राप्तीचे योग निर्माण होत आहेत. जे प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी संधी आहे. ज्यांना आपले स्वतःचे घर करायचे आहे त्यांच्यासाठीही ती नवीन संधी येत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल, यश मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या येणाऱ्या काळात तुम्ही अचानक धनलाभ आणि आर्थिक परिस्थितीत मजबूती हे सर्व निश्चित आकर्षित करणार आहात. कारण आता तुमची 7.5 संपुष्टात आली आहे. त्यामुळे तुम्ही अधिक घरात शांतता, आनंद, सौहार्द वातावरण असे पाहाल. मोठी आनंदाची बातमीही तुमच्या मार्गात येईल. व्यवसायात अचानक काहीतरी कारण होऊन तुम्हाला अधिक कुणाकडून पाठबळ मिळेल, जे तुमच्यासाठी धनलाभाचे असेल. परिचित व्यक्तींकडून तुम्हाला धनलाभाचे योग निर्माण होत आहेत. तुमच्या घरात निरंतर आता सुखद वातावरण, आनंद पसरत राहील. तुमचा भाग्योदय होत आहे. जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुम्ही भाग्यशाली आहात. पुढील भाग्यवान रास मिथुन राशी वाल्यांनो, आता हा काळ पूर्णतः तुमच्या बाजूने योग्य वेळेवर योग्य संधी प्राप्त करण्याचा आहे. या संधींचा लाभ घ्या. कार्य करत राहा, कारण आता तुमच्यासाठी वेळ बदलत आहे. अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत. पुढील काही आठवडे तुमच्यासाठी आनंदाने भरलेली, उत्साहाने भरलेली आणि तुमच्यासाठी एक नवी संधी देणारी असणार आहेत. तुमचे नशीब पूर्णपणे पालटून जाणार इतके आशीर्वाद देवाकडून प्राप्त होऊन तुमच्यासाठी संधी निर्माण होत आहेत. तेव्हा मिथुन राशींनो, हे सर्व काही स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार असाल तर कमेंट्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. तुमचे भाग्य आता चमकणार आहे. तुम्ही जे काही कर्म पूर्वी केले आहे त्याचे फळ देण्यासाठी शनी महाराजांनी तुमची निवड केली आहे. तुमचे सुखाचे दिवस येत आहेत. तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही भाग्यवान राशीपैकी एक रास आहात. कमेंट्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. पुढील रास धनु रास आहे. धनु राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनात जो काही संघर्षाचा काळ होता, खूप काही त्रासाचा काळ होता, तो तुम्ही उलटवून पार केला आहे. आता इथून पुढे शनी महाराज तुमच्या आयुष्यात तुमच्या केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला प्रदान करत आहे. त्यामुळेच तुमच्या जीवनात योग्य प्रगती, योग्य संधी आणि मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जे कार्य करत आहात त्यात यशासह तुम्हाला भरणारे आशीर्वाद मिळत आहे. तुमची रास अत्यंत भाग्यवान आहे, कारण तुम्ही गुरुबळ निरंतर पाठीशी असणारे लोक आहात. तुमच्या राशीत शनिदेवांची कृपा होत आहे. तुमची 7.5 दूर होत आहे. जे काही तुम्ही चांगले कर्म केले आहे त्याचे प्रतिफळ म्हणून देवाने तुमच्यासाठी न्याय करण्याचे ठरविले असून आता तुम्ही खूप काही त्रासातून मुक्त होण्याची संधी प्राप्त कराल. जे कोणी घर, वास्तू घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण होतील आणि ते योग्य दिशेने पुढे जातील. समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढी लागणार आहे. तुमच्यासाठी शनिदेवांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्ही आता पुढे जाण्यास तयार आहात, कारण पुढे जाण्यासाठी जेव्हा देव तुम्हाला मार्ग दाखवतात तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमची 7.5 समाप्त झाल्यामुळे तुम्ही आता पुढे जाऊ शकता. शुभ काळ सुरू झाला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात, भाग्यवान आहात. तुम्ही कमेंट्समध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. या माहितीमध्ये ज्या काही राशींना
सांगितलेले आहे त्या राशींना निदान एकदा तरी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या सुंदर जीवनासाठी प्रार्थना करावी आणि काही चुकींच्या कर्मांसाठी देवाची क्षमा मागावी. यामुळे या राशींना होणारे त्रास थांबवले जातील. अधिक सुखाचा अनुभव येऊ लागेल. कारण शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत. तुमच्यासोबत योग्य न्याय होईल. जिथे तुम्हाला अन्याय जाणवत होता ते आता संपुष्टात येईल. तुमची यापैकी कुठलीही रास नसेल तरीही हा उपाय तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. तेव्हा जय शनिदेव लिहायला विसरू नका. शनिदेव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.